तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता या नोव्हेंबरमध्येच मिळणार, तारीख आणि वेळ जाहीर, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब बटन दाबा। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशा नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर जे घंटाचं बटन आहे ते ऑल प्रेस करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। तर मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या सरकारी योजना राबवल्या जात आहेत। त्यापैकी काही राज्य सरकार चालवतं तर अनेक योजना केंद्र सरकार चालवतं। यातीलच एक म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना, म्हणजेच प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना नावाची एक योजना आहे। या योजनेअंतर्गत भारत सरकार पात्र शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात आणि हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 हप्त्यामध्ये दिले जातात। आतापर्यंत एकूण 18 हप्ते देण्यात आले असून आता या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर परंतु हे हप्ता कधी मिळणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करायचं आहे। हे कोणते शेतकरी बांधव आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19व्या हप्त्यापासून विचिंत राहू शकतात हे पण पाहणे गरजेचं आहे। तेच म्हणजे पहिलेच आहे, चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार असून त्यांच्या पुढच्या ज्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, म्हणजे आधार सेटिंग स्टेटस नो असणे त्या शेतकरी बांधवांना आधार सेटिंग स्टेटस यस असेल त्या शेतकरी बांधवांना हे हप्ता मिळणार आहे। तसेच जमिनीची पडताळणी म्हणजे लँड सेटिंग स्टेटसचा प्रॉब्लेम ज्या शेतकरी बांधवांचा आहे त्यांना सुद्धा हप्ता मिळणार नाही। दुसरं म्हणजे ई-केवायसी न केलेली शेतकरी 19व्या हप्त्याच्या लाभापासून विचिंत राहणार आहेत। ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे आणि शेतकरी 19व्या हप्त्याच्या माध्यमातून हप्ता मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आताच तुम्ही काय करायचं आहे तर ई-केवायसी प्रक्रिया जर राहिली असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।